आहे. रखरखत ऊन आहे. यापूर्वी तुमची प्रतिनिधी खालावलेली आहे. पुन्हा खालावण्याची शक्यता आहे. घालून मारायचं जीवावर पण बेतू शकतो. समाजाच्या लेकराच्या जीवावर देत नाही तर घरात झोपून तरी मराठ्यांनी काय करू काय उपयोग काय करायचं घरी झोपून. पण आज विखे पाटील तुमची भेट घेणार आहेत ते असं म्हणतायत की आता ते मी आशावादी आहेत त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना सुद्धा आशा आहे तुमच्याकडे. आम्हाला पण त्यांच्याकडूनच आशा आहे त्याच्या समाजाचे प्रश्न मार्गी बरं काय वाटतं आज भेटीतून तोडगा निघेल? आल्याशिवाय काय कळणार काय विशेष काय काल आपल्याला वाटलं होतं निघन तोडगा निघाला नाही. ते यापूर्वी सुद्धा म्हटलं होती की सरकार पाटलांना उपोषण करण्याची गरज नाही. असं ते म्हणत होते. ते फक्त म्हणते तोडगा काढत गरीबांना अन्याय करणं हे सुरू आहे. जास्त नको बोलायचा त्रास होतो मग बोलायला. या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत. आज मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत. ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्याचं जर आपण टेम्परेचर पाहिलं तर आता माझ्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईलमध्ये जो टेम्परेचर दाखवला जातोय तो या ठिकाणी 32°C असा टेम्परेचर आहे. थोडंसं ढगाळ वातावरण आज दिसतंय. मात्र पुढे वाढत जाणार असल्याचं या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे आता हा जो टेम्परेचर आहे आता 10 वाजेचा हा टेम्परेचर तुम्ही पाहू शकता की सकाळच्या सत्रामध्ये एवढ्या प्रमाणात संभाजीनगरमध्ये आहे. आज तुम्ही पाहू शकता की प्रचंड उकाडा माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला जाणवत असेल की किती उकाडा आहे. माझे संपूर्ण शहर तुम्ही शरीर पाहू शकता की पाहू शकता की कशा पद्धतीने घामाने भरलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांना देखील घामाच्या धारा लागलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी डोक्याला केशरी रंगाचा हा रुमाल बांधलेला आहे. प्रत्येक जण पाहू शकतो प्रत्येकाच्या गळ्यामध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तडाखा आहे की काय सांगाल काय बोललेलं आहे बसलेले पाटील काय सांगाल आजपासून उपोषण सुरू करताय पण अनोखं उपोषण कारण आतापर्यंत जे आहे ते उपोषण जे ते सावली झालेलं आहे. समाजाच्या लेकराचं मी काय बसू का ग बसू मराठ्यांनी ते का ग बसायचं काय करायचं घरात झोपू. समाजाच्या लेकराचं कल्याण होणार आहे का पक्षानंतर सत्तानंतर आपले लेकरं बाळ मोठे झाले.